नमस्कार मित्रांनो, आपल्या एमसीजम एम्प्लॉई अपडेट युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेचं समग्र शिक्षा संदर्भातलं एक URC 1 ते 12 संदर्भात एक पत्र आहे. त्या पत्राच्या संदर्भात जी माहिती आहे ते वीरगाथा 5.0 प्रकल्पाच्या वेळापत्रकासंदर्भातली काय माहिती आहे आणि काय आहे, तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार. कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं विद्यार्थ्यांचं त्याबाबत. आपण जर आपल्या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. आता हे संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये वीरगाथा 5.0 हा प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येतोय. शौर्य पुरस्कार विजेते व प्राचीन भारतीय योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना तसंच नागरी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. आणि वीरगाथा 5.0 प्रकल्प राबवण्याबाबत यापूर्वी या ठिकाणी कळवण्यात आले. आता सदर वीरगाथा 5.0 प्रकल्प जे आहे याच्या बाबत अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्व व्यवस्थापन शाळांमध्ये 3री ते 10वी पर्यंत वीरगाथा 5.0 प्रकल्पामध्ये स्पर्धा घेऊन संरक्षण मंत्रालयाच्या माय गव्हर्नमेंट या पोर्टलवर वीरगाथा 5.0 स्पर्धेची माहिती या ठिकाणी पत्र दिले त्यासोबत जोडलेली आहे. आता त्या संदर्भात आहे ही माहिती. माय गव्हर्नमेंट या पोर्टलवर जाऊन कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं, कशा प्रकारे शाळेचं जे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचंय त्या संदर्भात आहे. तर या ठिकाणी जे काय आपल्याला अनेक्चर दिलेलं आहे तर त्या अनेक्चर मध्ये काय आहे ते पाहूया. या ठिकाणी आपण पाहू शकतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, शास्त्री भवन, न्यू दिल्ली, 30 सप्टेंबरचं या ठिकाणी पत्र आहे. रिव्हिजन इन टाइमलाईन फॉर प्रोजेक्ट वीरगाथा 5.0. ते अशा प्रकारचं एक पत्र आहे आणि याच्यामध्ये जो काय आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे किंवा काय त्या संदर्भात दिलेलं आहे. दे अंडरस्टँड द डिरेक्टर ॲज अ कन्सेप्ट ऑफ नोट ऑफ वीरगाथा 5.0 याच्या टाइमलाईन संदर्भात दिलेलं आहे इथं. त्यानंतर ऑब्झर्व दॅट याच्यामध्ये SNOs अँड DNOs हॅव नॉट बीन रिसिव्ड फ्रॉम फ्यू स्टेट्स. प्रत्येक राज्याला आणि या ठिकाणी प्रत्येक शाळेला या ठिकाणी जे वीरगाथा 5.0 जे आहे ते रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. त्या संदर्भातलं हे आपण पाहिलं ते पत्र होतं. या ठिकाणी कोणाकोणाला उद्देशून ते पण दिले. त्याचा टाइमलाईन फॉर वीरगाथा 5.0 काय आहे तर ते लेटेस्ट 1 सप्टेंबर 2025 जे आहे त्यामध्ये वीरगाथा प्रोजेक्ट जे फॉरवर्डेड बाय MOE म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंट टू ऑल स्टेट्स, प्रत्येक राज्याचे काही शिक्षण विभाग आहे त्यांना या ठिकाणी फॉरवर्ड करायचे आहे. आणि स्कूल एज्युकेशन बोर्ड्स जे काही बोर्ड्स असतील वगैरे. त्यानंतर लेटेस्ट जे 5 सप्टेंबर 2025 एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स म्हणजे प्रत्येक राज्याचे जे काही शिक्षण विभाग आहेत ते आणि ऑल द एज्युकेशन बोर्ड्स विल बी इश्यू नोटीस देअर रिसीव स्कूल्स प्रमोटिंग कंडक्टिंग द वीरगाथा. तर अशा प्रकारे प्रत्येक शाळांना या ठिकाणी कळवायचे. त्यानंतर 8 सप्टेंबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 हा काही 54 दिवसांचा कालावधी. यामध्ये ऍज पर इन्फॉर्मेशन डिटेल्स फर्निश्ड बाय MOD, ऑर्गनायझेशन ऑफ व्हर्च्युअल फेस टू फेस इंटरॅक्शन्स ऑफ गॅलंट्री अवॉर्ड्स विनर जे स्कूल आहेत आणि या ठिकाणी जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या स्कूल लेवलवरती आपल्याला या ठिकाणी कंडक्ट करायच्या आहेत. आणि शाळेमध्ये जे काही ऍक्टिव्हिटी कंडक्ट त्याचे जे काही टॉपिक्स आहेत ते पण या ठिकाणी दिलेले गेलेले आहेत आपल्याला. आता 1 ऑक्टोबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या 31 दिवसाच्या कालावधीमध्ये काय करायचे आपल्याला, तर या ठिकाणी ज्या काही ऍक्टिव्हिटी स्कूल लेवल आपण घ्यायचे ते अपलोडिंग द बेस्ट एंट्री, त्या काय ज्यामध्ये ज्या चांगल्या असतील ऍक्टिव्हिटीज त्या माय गव्हर्नमेंट पोर्टल वरती आपल्याला अपलोड करायच्या आहेत. आणि ह्या सायमल्टेनियसली 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान. आणि ज्या काही शाळांना द स्कूल्स आर अलाउड टू अपलोड देअर बेस्ट एंट्रीज ऑन द पोर्टल इमिजिएटली अपॉन द कम्प्लिशन ऑफ द competition for their level and need not to wait schools to conclude their activities. या ठिकाणी 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत ज्या काही बेस्ट एंट्रीज असतील ते आपल्याला अपलोड करायच्या. आता यामध्ये काय दिलेलं आहे तर आफ्टर द कंडक्ट ऍक्टिव्हिटी, आपल्या ऍक्टिव्हिटी शाळा लेवलला आपण आयोजित केल्यानंतर द स्कूल विल अपलोड द वन बेस्ट एंट्री पर कॅटेगरी दॅट इज टोटल ऑफ 4 एंट्रीज फ्रॉम इच. प्रत्येक शाळेला या ठिकाणी 4 एंट्रीज असणार आणि त्याच्या कॅटेगरी या ठिकाणी दिलेल्या आहेत. कॅटेगरी 1 मध्ये प्रिपरेटरी स्टेज 3री ते 5वी साठी
एक बेस्ट एंट्री. कॅटेगरी 2 आहे मिडल स्टेज 6 to 8 1 बेस्ट एंट्री. कॅटेगरी 3 आहे सेकंडरी स्टेज 9 to 12 1 बेस्ट एंट्री फॉर ग्रेड 9 to 10 अँड वॉज बेंड 1 एक बेस्ट एंट्री फॉर ग्रेड 11 and 12. अशा प्रकारे आपल्याला दिलेले आहेत. आता schools with the highest grade up to 5, 8 and 10 can also submit 4 entries. या ठिकाणी शाळेमध्ये 5वी, 8वी आणि 10वी या ठिकाणी ते 4 एंट्री या ठिकाणी अपलोड करू शकतात. द ब्रेकअप कशा प्रकारे त्याचं ब्रेकअप स्कूल्स अप टू 10th असं 10th पर्यंत असेल तर स्कूल या ठिकाणी स्कूल विल सबमिट 1 बेस्ट एंट्री इन विच ऑफ द कॅटेगरी 1, 2 and 3. स्कूल कॅन सबमिट ऑन एक्स्ट्रा एंट्री इन एनी वन कॅटेगरी. या ठिकाणी 3 आपल्याला अपलोड करायचे, परंतु त्यामध्ये एक कोणती पण एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी जे ते एंट्री करू शकतात. कॅटेगरी 1, 2 and 3 टोटल एंट्रीज टू बी सबमिटेड बाय स्कूल इज 4. आता 10वी पर्यंत झालं. नंतर अप टू 8 पर्यंत ज्या ठिकाणी आहे तो स्कूल विल सबमिट 1 बेस्ट एंट्री. एक बेस्ट एंट्री त्यांना आहे. कॅटेगरी 1 अँड कॅटेगरी 2 स्कूल कॅन सबमिट 2 एक्स्ट्रा एंट्रीज. म्हणजे या ठिकाणी 8वी पर्यंत शाळा असेल तरी या ठिकाणी 4 एंट्रीज आपण अपलोड करू शकतो. ज्या ठिकाणी 5वी पर्यंत शाळा असतील अशा ठिकाणी द कॅटेगरी फॉर स्कूल अप टू क्लास 5th द स्कूल विल सबमिट 4 बेस्ट एंट्रीज. या ठिकाणी कॅटेगरी 1 मध्ये या ठिकाणी 4 ते बेस्ट एंट्रीज भरू शकतात. आता पुढचं जे टाइम टेबल 1 नोव्हेंबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025 हा 20 दिवसांचा कालावधी. यामध्ये काय करायचं तर जिल्हास्तरीय लेवलला या ठिकाणी त्याचं इव्हॅल्युएशन होणार बेस्ट एंट्रीचं, शाळांनी जे काही सबमिट केलेलं आहे. आणि डिस्ट्रिक्ट लेवल नोडल ऑफिसर जे असणार आहेत अपॉइंट केले जाणार प्रत्येक राज्यातून, आणि युटीज नोडल ऑफिसर आणि एज्युकेशन डिपार्टमेंट आणि रुब्रिक्स फॉर इव्हॅल्युएशन गिव्हन ॲट ॲनेक्झर 1. ॲनेक्झर 1 मध्ये ज्याप्रमाणे दिलं त्याप्रमाणे त्याचं मूल्यमापन करणार. आणि बेस्ट एंट्री ज्या जिल्हा स्तरावर आहेत त्यांचं काय करणार ते फॉरवर्डेड टू डिस्ट्रिक्ट लेवल नोडल ऑफिसर ला ते हे करणार, फॉरवर्ड करणार. आणि त्यानंतर थ्रू माय गव्हर्नमेंट हे कशातून आपल्याला फॉरवर्ड करायचं तर माय गव्हर्नमेंट पोर्टल. आता 21 नोव्हेंबर 2025 ते 3 डिसेंबर 2025 हा 13 दिवसाचा जो कालावधी. यामध्ये काय करायचं जे काय एंट्रीज आलेले आहेत एंट्री सबमिट केलेल्या आहेत त्यांचं मूल्यमापन काय करायचं डिस्ट्रिक्ट लेवल नोडल ऑफिसर असणार आहे ते करणार. त्यानंतर त्यांच्यासाठी स्टेट युटी लेवल बाय स्टेट लेवल नोडल ऑफिसर ते या ठिकाणी जे काय आपल्या अनेक्सर 1 मध्ये दिलेलं आहे त्या संदर्भातले इव्हॅल्युएशन करणार. आणि स्टेट ऑब्लिक युटी लेवल नोडल ऑफिसर्स विल गिव्ह द बेस्ट एंट्रीज. म्हणजे जे काय माय गव्हर्नमेंट पोर्टलवरती बेस्ट एंट्रीज आहेत त्या बेस्ट एंट्रीला ऍज पर अनेक्झर 2 ते मिनिस्टर ऑफ एज्युकेशनला या ठिकाणी पुढे फॉरवर्ड करणार आहे. आता त्यानंतर स्टेट्स विल नीड टू कन्फर्म द गाईडलाईन जिनियसनेस अँड ओरिजिनॅलिटी ऑफ एंट्री बिंग गिव्हन द नॅशनल लेवल सिलेक्शन थ्रू द टेलिफोनिक अँड व्हिडिओ कॉल इंटरव्ह्यू फॉर एनी अदर मोड अप्रिशिएट. आता या ठिकाणी जे काय स्टेट लेवलवरती जे काही कन्फर्म होतील ज्या बेस्ट एंट्रीच्या पुढे माय गव्हर्नमेंट पोर्टल थ्रूद्वारे तर त्यांचं काय करणार नॅशनल लेवलच्या सिलेक्शनसाठी त्या ठिकाणी टेलिफोनिक किंवा व्हिडिओ कॉलवरून त्यांचे इंटरव्ह्यू होणार. आता 4 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 24 डिसेंबर 25 यामध्ये काय करणार तर इव्हॅल्युएशन ऍट नॅशनल लेवल जी काही कमिटी असणार आहे ती कमिटी काय करणार याचं या ठिकाणी इव्हॅल्युएशन करणार आहे. त्यानंतर 27 डिसेंबर 2025 ला सबमिशन ऑफ रिझल्ट ऑफ नॅशनल लेवल इव्हॅल्युएशन टू बाय एमओज नॅशनल लेवल कमिटी. नॅशनल लेवलची कमिटी जे 27 डिसेंबरला आपला रिझल्ट देणार बाय आणि 30 सप्टेंबरला फॉरवर्डिंग टू रिझल्ट एमओई अँड एमओडी ते पुढे या ठिकाणी फॉरवर्ड करणार जे माय गव्हर्नमेंट पोर्टल. अशा प्रकारे वीर गाथा 5.0 जे आपण जे आता टाइम टेबल आणि त्यांचं जे काही अनेक्झर मधून कशा प्रकारे कोणत्या एंट्री कोणत्या कॅटेगरीज कोणत्या प्रकारच्या एंट्री त्या पाहिल्या. आता यामध्ये आपण पोर्टलवर जाऊन आपल्याला कशा प्रकारे रजिस्ट्रेशन किंवा अजून डिटेल्स मध्ये माहिती पाहिजे असेल तर ती आपण कशा प्रकारे पाहिजे ती पाहूयात. आता या ठिकाणी आपण कोणत्याही एका ब्राउझर गेलो त्या ठिकाणी वीरगाथा 5.0 अशा प्रकारे जरी टाईप केलं ना आपण पाहू शकतो की जी वेबसाईट येते ती वेबसाईटवर आपल्याला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं. ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस अशा प्रकारे आपल्या समोर एक पेज जे आहे ते ओपन होतं. तर वीरगाथा जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे आहे
त्याच्यावरती येताना अशा प्रकारे काही इंटरफेस आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या या ठिकाणी आपण जे काही लँग्वेज आहे त्या लँग्वेज पण या ठिकाणी आपण इथे निवडू शकतो. आपल्याला जी सुटेबल लँग्वेज असेल ती. आता त्यानंतर काय करायचं तर या ठिकाणी वीरगाथा प्रोजेक्ट 5.0 या ठिकाणी आपल्याला आपण पाहू शकतो की त्याचे इंट्रोडक्शन वगैरे दिलेले पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी ट्रान्सलेट करून वगैरे वाचू शकतो. आणि कॅटेगरीज कोणत्या आहेत आपण पाहिले त्याप्रमाणे 3rd to 5th त्यानंतर कोणत्या ऍक्टिव्हिटीज त्यांना करायच्या आहेत. तर जसं टॉपिक्स दिलेले आणि सजेस्टिव्ह टॉपिक्स पण या ठिकाणी दिलेले आहेत. यामधून आपण आपल्याला ज्या काही कॅटेगरीज दिलेल्या आहेत जसं प्रिपरेटरी स्टेज म्हणजे 3री ते 5वी साठी पोएम, पॅराग्राफ, पेंटिंग, ड्रॉइंग. आणि सजेस्ट टॉपिक्स माय रोल मॉडेल इज गॅलंट्री अवॉर्ड विनर जे असतील त्याप्रमाणे टॉपिक पण या ठिकाणी दिले. त्याच्यातून आपण त्यांचं जे ते करू शकतो. नाही तर मिडल 6 to 8 साठी पोएम, पॅराग्राफ 300 वर्ड्स मध्ये पाहिजे, पेंटिंग, ड्रॉइंग, मल्टीमीडिया प्रेझेंटेशन, शॉर्ट व्हिडिओ, अँकरिंग वाला आणि स्टोरी टेलिंग ते कशा प्रकारे पाहिजे गॅलंट्री अवॉर्ड विनर त्या संदर्भात दिले. आणि सेकंडरी स्टेज 9 to 12 साठी पण दिलेलं आहे. पोएम एसे 750 शब्द आहेत, पेंटिंग, ड्रॉइंग, मल्टीमीडिया प्रेझेंटेशन, शॉर्ट व्हिडिओ, अँकर आणि रिपोर्टिंग. हे सगळे काही डिटेल्स दिले ते डिटेल्स आपण जे त्या आता ज्या परिपत्रकामध्ये पाहिलं त्यामध्ये हे पूर्ण जे काही टाइम टेबल आहे ते टाइम टेबल आपल्याला आपण पाहिलेलं आहे. आता एंट्री कशा असणार काय असणार आणि रिवॉर्ड जे अवॉर्ड वगैरे जे आहेत the awards will be winners at level प्रत्येक लेवलचं नॅशनल लेवलला या ठिकाणी 100 विनर असणार आहेत. त्याने कॅटेगरी 1 साठी या ठिकाणी 3री ते 5वी 25 विनर असणार, कॅटेगरी 2 साठी 6 to 8 साठी 25 विनर असणार आहेत आणि कॅटेगरी 3 साठी 50 विनर असणार, 25 विनर्स फ्रॉम 9 to 10 अँड 11-12 साठी 25. अशा प्रकारे ते कॅटेगरी 3 ला 50 असणार आहे. आता त्यानंतर स्टेट मध्ये 8 विनर्स असणार आहे. ते कशा प्रकारे पूर्ण या ठिकाणी फेलिसिटेशन अवॉर्ड कशा प्रकारे दिले जाणार, वेबसाईटचे रेफरन्स वगैरे काय आणि त्याचं इव्हॅल्युएशन वगैरे कशा प्रकारे केलं जाणार त्या संदर्भातलं पूर्ण या ठिकाणी डिटेल्स माहिती आपण जर पूर्ण डिटेल्स माहिती घेतली व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे आपण जी माहिती ती शॉर्ट मध्ये घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करतोय. अशा प्रकारे पूर्ण माहिती आपण यामध्ये पूर्ण कोणत्या याच्यावरती कोणत्या टॉपिकवर कशा प्रकारे किती मार्क्स काय कसे ते आपण पाहू शकतो या ठिकाणी. आता या ठिकाणी नंतर दुसरा टॉपिक्स अँड कॅटेगरी पण दिलेल्या आहेत आपण पाहू शकतो अशा प्रकारे. त्यानंतर प्रोजेक्ट टाइमलाईनचं पण आपण टाइम टेबल पाहिलं. ते टाइम टेबल वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला भेटून जाणार आहे. त्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ एंट्रीज कशा प्रकारे त्या डिस्ट्रिक्ट लेवलला वगैरे डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल आणि नंतर नॅशनल लेवलला कशा प्रकारे होणार ते पाहिलं. रिवॉर्ड रेकग्निशन त्या गोष्टी पण आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्यानंतर रिवॉर्ड्स रिकग्निशन वेबसाईट फॉर रेफरन्स पण दिले. आणि जर ज्यावेळेस आपल्याला आपल्या सबमिट एंट्री ज्या करायच्या ते एंट्री कशा प्रकारे करायच्या ते पण या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यावरती ऑप्शन्स वरती गेल्यानंतर या ठिकाणी आपण अशा प्रकारे डायरेक्टली या ठिकाणाहून आपण सबमिट एंट्रीज वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माय गव्हर्नमेंट जे पेज आहे पोर्टल आहे त्या पोर्टल वरती डायरेक्टली जाणार आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदाच या ठिकाणी लॉग इन करत असल्यामुळे अशा प्रकारे पेज आपल्या समोर येणार आहे. पेज आपल्यासमोर अशा प्रकारे आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की रजिस्टर नाव वरती या ठिकाणी आपण जाऊन आपली जे काही शाळा आहे ते रजिस्ट्रेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन करताना या ठिकाणी रजिस्टर विथ ईमेल आयडी और मोबाईल नंबर या ठिकाणी आपलं नाव टाकायचं, ईमेल आयडी नंतर इंडिया ऑलरेडी बाय डिफॉल्ट आहे, मोबाईल नंबर आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे. आणि या ठिकाणी क्रिएट अन अकाउंट ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस आपल्या मोबाईलवरती ओटीपी येतो आणि ओटीपी आल्यानंतर या ठिकाणी तो व्हेरीफाय झाल्यानंतर आपण मोबाईल नंबरवरून किंवा मेल आयडी जो आपण रजिस्टर दिलेला आहे त्याच्यावरून आपण जे काय आपलं लॉग इन या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या एंट्रीज वगैरे ज्या काही आहेत त्या अशा प्रकारे या ठिकाणी भरू शकतो. तर या ठिकाणी आपणास वेब पोर्टलवर जाण्यासाठी जर असेल तर या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिलं त्याप्रमाणे इनोव्हेट इंडिया किंवा वीरगाथा 5.0 असं जे प्रकारे जरी टाईप केलं तर जी माहिती ती येणार आहे त्यामध्ये लास्ट जो ऑप्शन आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करून आपण या ठिकाणी जी आहे ती माहिती किंवा शाळांचं रजिस्ट्रेशन करू शकतो. जर याबाबत आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण त्याप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. तर अशा प्रकारे वीरगाथा 5.0 चं जे काही आहे ती माहिती आपण देण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.